संभाजीनगरमध्ये एमआयएम आणि भाजप कार्यकर्ते हे आमने सामने आल्याचं पाहायला मिळालं। खासदार इम्तियाज जलील यांना पाहताच भाजप कार्यकर्त्यांकडून जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या आणि यावरती हा कार्यक्रम विकासाचा आहे, भाजपचा नाही असं इम्तियाज जलील यांनी म्हटलं। पोलीसही भाजप कार्यकर्ते असल्यासारखं वागतात अशी टीका सुद्धा जलील यांनी केली। म्हणजे हे रेल्वे स्टेशन त्यांची जागीर नाही आहे। तुम्ही असा पार्टिझन हे अप्रोच घेऊ शकत नाही की एका पार्टीच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढणार आणि दुसऱ्या पार्टीच्या लोकांना तिथेच उभे राहून त्यांना जे घोषणा द्यायची ते देणार। म्हणजे पोलीस ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता झालेली आहे का, हे प्रश्न मला विचारायचं आहे। इम्तियाज जलील जे खासदार आहेत त्यांनी त्यांचं नाव पत्रिकेत आलं नव्हतं म्हणून एक त्यांचा विरोध दर्शवला। पालकमंत्र्यांचं नाव नव्हतं, माझं नाव नव्हतं असं, आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब जे भागवत कराडांचं नाव नव्हतं। ठीक आहे, एक विरोध किंवा आपण निषेध ज्याला म्हणतो तो एका मर्यादेपर्यंत केला पाहिजे। आम्ही त्यांच्या भूमिकेशी सहमत आहोत की लोकप्रतिनिधीचं नाव असलं पाहिजे। मराठवाड्यामध्ये एखादी घटना चांगली घडते त्या टायमाला सर्वांचा सहभाग असला पाहिजे, इथपर्यंत ठीक आहे, पण त्याचा अतिरेक नको। आता त्याचा अतिरेक करून राजकारण करायचं, मग देखिए ऐसा होगा देखिए अब वैसा होगा, हे प्रकार चालणार नाही। एक लिमिटपर्यंत आंदोलन असेल किंवा निषेध असेल तर करणं योग्य आहे। त्यापुढे जाऊन जर काही करायचं असेल याचा अर्थ तुम्हाला या शहरामध्ये दंगली पेटवायच्या।